ठीक आहे. काल आपण सगळ्यात शेवटी तेलंगणा पठार पाहिलेलं. ठीक आहे. त्याच्यावरती सांगितलं होतं तेलंगणा पठार कशापासून बनलेलं आहे? ग्रॅनाइट. ठीक आहे. त्यामुळे कसं आहे? अच्छिद्र. ठीक आहे. त्यामुळे त्याच्यावरती हे येत नाही, काय पाणी साठलं जातं. ठीक आहे. तर मग क्वेश्चन काय विचारलं होता? खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? ठीक आहे. तर मग ऑप्शन मध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात. ठीक आहे. तर आपल्याला इथं माहिती पाहिजे तलाव सिंचन जास्त आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेशमध्ये कोणता पठार आहे? तेलंगणा पठार. ठीक आहे. त्यामुळे तेलंगणा पठारावरती हे जास्त आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. येस, हा पण सांगितलं होतं कालच मी. ठीक आहे. की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे? ठीक आहे. कोणत्या? 6 नद्या होत्या. इन, जून, कार, रन्स, बीट, स्लोली. ठीक आहे. वरच्या 3 पाकिस्तान. ठीक आहे. आणि खालच्या 3 इंडिया. येस. ठीक आहे. सो रावी, बियास आणि सतलज. डिरेक्ट. ठीक आहे. 1 सेकंदाचा क्वेश्चन आहे. डिरेक्ट सॉल्व्ह होते, इझी लेवलचा. ठीक आहे. येस. हा होता की भारतातील खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? ठीक आहे. म्हणजे कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त भूकंप तीव्रता आहे? ठीक आहे. त्याचे 1, 2, 3, 4, 5 असे 5 झोन पडतात भूकंपाचे. पण आपल्याला हे माहिती, आपण पाहिलं द्वीपकल्पीय विभाग. मी काय सांगितलं होतं? सर्वात स्थिर. ठीक आहे. स्थिर असलेला तो आहे, सर्वात जुना आहे, त्यामुळे त्या ठिकाणी भूकंप कमी होतात. ठीक आहे. प्रमाण कमी आहे. त्याच्यानंतर काश्मीर ते आसाम पर्यंत हिमालयीन विभाग. नेक्स्ट मध्य विभाग आणि गंगेचे मैदान. मग काय आन्सर असलं तर येस, काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयीन विभाग, कारण की प्लेट्स अजून पण सरकत आहेत आणि त्यामुळे अजून पण हिमालयाची उंची वाढत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी भूकंप दिसतात. ठीक आहे. सोपे क्वेश्चन आहेत. येस. हा सर्वात इझी कॅटेगरीचा. भारताचा डॅश डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. सुंदरबन. किती इझी क्वेश्चन आहे, 1 सेकंड पण नाही लागत त्याचा आन्सर यायला. ठीक आहे. आणि ऑप्शन किती हे दिले बघा, वृंदावन, राजमुंद्री, मछलीपट्टण. ठीक आहे. आणि डिरेक्टली सुंदरबन. इतका इझी क्वेश्चन येतो भारताच्या प्राकृतिक ह्याच्यावरती, भूगोलावरती, आणि आपण ते निग्लेक्ट करतो आणि त्यामुळे हे छोटे छोटे पण येत नाही. येस. हा पण. खालीलपैकी कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात? आपण हिमालयाचं प्रादेशिक वर्गीकरण पाहिलं होतं नद्यांमध्ये. ठीक आहे. येस. सिंधू आणि सतलज नदी दरम्यान ज्याला पंजाब हिमालय म्हणतात. ठीक आहे. हे माहिती आहे आपल्याला. सिंधू, त्याच्यानंतर सिंधू आणि सतलज मध्ये पंजाब हिमालय. कुमाऊ हिमालय. कुमाऊ हिमालय कशाला बोलतात? सतलज आणि काली. सतलज आणि काली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा कोणता हिमालय? नेपाळ हिमालय. ठीक आहे. तर नेपाळ हिमालय कोणामध्ये? काली आणि तिस्ता. आणि त्याच्या पुढचा आसाम. ठीक आहे. तो कोणामध्ये आहे? तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा. ठीक आहे. सो हा इझी कॅटेगरीचा क्वेश्चन. ठीक आहे. डिरेक्ट विचारलेला आहे, त्यामुळे निग्लेक्ट करण्यापेक्षा इझी क्वेश्चन आपल्याला करायचे आहे. हा पण माहिती आपल्याला. दख्खनचे पठार
ठीक आहे, विधानांची सत्यता तपासा आणि कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. ठीक आहे, सो इथे व्यवस्थित बघायचं, बरोबर विचारलंय चूक विचारलंय, आपण डिरेक्टली सेंटेन्स वरती जातो. ठीक आहे, त्यामुळे कधी कधी चुकीचं पण विचारतात, बरोबर पण विचारतात. तर फर्स्ट क्वेश्चन, दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे आणि दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लावा रसाच्या संचयाने झालेली आहे. ठीक आहे, तर दोन्ही बरोबर. ठीक आहे, ठीक आहे, हे ज्यावेळेस आपण खडक प्रणाली पाहू त्याच्यात अजून डिटेलमध्ये पाहणार आहोत. येस, हा परत इझी क्वेश्चन. काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पांजाळ पर्वत श्रेणीमध्ये कोणती पर्वत श्रेणी आढळते? ठीक आहे, मी सांगितलं होतं इकडनं काराकोरम. ठीक आहे, काराकोरम, नेक्स्ट होती या पर्वतरांगा, वरती काराकोरम, त्याच्यानंतर खाली लडाख. काराकोरमच्या खाली लडाख. या दोघांना बोलतात ट्रान्स हिमालय. ठीक आहे, हे दोघं आहेत ट्रान्स हिमालय. ट्रान्स हिमालय. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली झास्कर किंवा त्यालाच बोलतो आपण बृहद हिमालय. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली ही लेसर हिमालयाची रांग, त्याच्यामध्ये 3 भागात आहे ती. ठीक आहे, पहिला पीर पांजाळ, नेक्स्ट धौलाधार आणि इकडे मसुरी किंवा नागतिब्बा. ठीक आहे, आणि ही जी आहे ती शिवालिक. रिव्हिजन केलेली नाहीये, रिव्हिजन करायची आहे. आता सांगा, काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पांजाळ पर्वत श्रेणी यांच्यामध्ये कोण आहे? काराकोरम आणि पीर पांजाळ, ते यांच्यामध्ये कोण आहे? लडाख आणि झास्कर दिसतीये. ठीक आहे, ह्याच्यात कोणती आहे? झास्कर, शिवालिक, पामीर आणि किरथर. ठीक आहे, पामीर आणि किरथर आपण स्टडी करत नाही. पामीर आणि किरथर अफगाणिस्तान किंवा या ठिकाणी जातात वरती, काराकोरमच्या वरती. ठीक आहे, त्या पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये येतात. मग राहिले आपल्याकडे शिवालिक आणि झास्कर. ठीक आहे, शिवालिक आपल्याला माहिती सगळ्यात शेवटी येते, त्यामुळे ती मध्ये येत नाही. ठीक आहे, त्यामुळे झास्कर. इझी क्वेश्चन. ठीक आहे, फक्त एवढी डायग्राम लक्षात ठेवायची, डिरेक्टली त्याच्यावरून आन्सर येत आहे. येस, हे हिमखंड आपण पाहिले होते. सियाचन मी सांगितलं होतं. सियाचन कुठे आहे? कुठे आहे? काश्मीर, काराकोरम, उत्तराखंड की सिक्कीम? गंगोत्री उत्तराखंड. ठीक आहे, जेमू सिक्कीम. ठीक आहे, आणि सियाचेन काराकोरम मध्ये. ठीक आहे, आणि रिमो काश्मीर. ठीक आहे, इझी क्वेश्चन. आय थिंक सो मी झेमू दिलंय का सिक्कीम मध्ये लिहून? नाही दिलं ना, ग्लेशियर लिहून दिलंय मे बी. ओके, लिहून घ्या तरी. झेमू सिक्कीम, गंगोत्री उत्तराखंड, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हिमालयाचे हे लिहिलेत ना, काय बोलतो, हिमखंड, त्याच ठिकाणी. आपण हिमालयाची शिखरे पाहिली आणि पास पाहिले, बरोबर? ओके, हिमखंड मी इमेज टाकते, त्याच्यात ऍड करू आपण. हा पुन्हा इझी क्वेश्चन. ठीक आहे, खालीलपैकी कोणती विधाने भाबर मैदानाबाबत बरोबर आहे? ठीक आहे, वरून खाली काय क्रम आहे मैदानी प्रदेशाचा? काय? भाबर, त्याच्यानंतर तराई, त्याच्यानंतर भांगर आणि व्हॉट? खादर. दररोजच्या दररोज रिव्हिजन करायची आहे, त्याशिवाय लक्षात राहणार नाही, पुढे जाऊन मागे सपाट होईल. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. भाबर, तराई, भांगर आणि खादर.
ठीक आहे. सो भाबर म्हणजे सगळ्यात वरचा प्रदेश. ठीक आहे, सांगितलं होतं भाबर कसा दिसतो. भाबर, ठीक आहे. भाबर हा दगडाळ प्रदेश, सांगितलं त्याची काय वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे, भाबर, मग भाबरवरतीच क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, काय क्वेश्चन आहे की भाबर मैदानाबाबत विधानं दिलेली आहे, त्याच्यापैकी कोणती बरोबर आहेत. ठीक आहे, सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. बरोबर का, मी सांगितलं होतं नद्या भूमिगत होतात. ठीक आहे, नेक्स्ट, भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे का. बरोबर, चूक, बरोबर, कारण की तो त्या ठिकाणी सगळ्यात मोठे दगड जे असतात ते आहेत, पाणी भूमिगत आहे, त्यामुळे पिकांसाठी उपयुक्त नाही. भाबर पट्ट्यात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत. ठीक आहे, आता सपोज आपल्याला हे माहित नाही तिकडे गुजर जमात आहे का नाही पशुपालन करणारी. दोन माहिती आहे आपल्याला, ए बरोबर माहिती आहे, ए विधान बरोबर आणि बी चूक आहे, तर ब चूक करायचंय. ब चूक, ए आणि सी बरोबर. ठीक आहे, मी सांगितलं होतं त्या ठिकाणी शेती होत नाही, छोटी छोटी मोठी झाडं पण येत नाही, कुर्ण असतात छोटी गवताची, आणि त्यामुळे त्या ठिकाणी पशुपालन केलं जातं. आणि गुर्जर ही एक काय म्हणतात आपल्याकडे नोमॅडिक ट्राईब, भटकी जमात आहे, पशुपालन करणारी. ठीक आहे, इझी आहे. अशा पद्धतीने जेवढे माहिती आहेत, जेवढे 3 पैकी 3 स्टेटमेंट पैकी जे माहिती आहे त्याच्यावरून आन्सर काढायला जायचंय. ठीक आहे, डिरेक्ट माहित असणं इथेच अडायचं नाही. दोन माहिती आहे, दोघांवरून ऑप्शन इलिमिनेट करायचे आहेत. ठीक आहे, हा राज्यसेवेचा क्वेश्चन आहे. ओके, ठीक आहे, झाले. हे बाकीचे आजच्या लेक्चर वरती पाहू. तर अशा पद्धतीने सोपे क्वेश्चन विचारतात, पाहिलं आपण डिरेक्टली येत आहेत आणि आपल्या नोट्सच्या बाहेर नाही येत क्वेश्चन, त्यामुळे ओके. ठीक आहे, तर आज आपण काल कुठपर्यंत पाहिलं होतं, तेलंगणाचं पठार. ठीक आहे, तेलंगणाचं पठार आपण पाहिलेलं होतं. येस येस, आज आपण पश्चिम घाट पाहणार आहोत. ठीक आहे, त्याचाच याचाच पार्ट, द्वीपकल्पीय समूहाचाच पार्ट. ठीक आहे, द्वीपकल्पीय समूहाचा इकडे ईशान्य भारतात विस्तार आहे का. द्वीपकल्पीय पठार जो आहे तर त्याचा ईशान्य भारतात भाग आहे का, विस्तार आहे का, आणि कोणत्या खिंड किंवा फॉल्टमुळे ते वेगळं झालंय. मालदा फॉल्ट. येस, मालदा फॉल्ट, मालदा फॉल्ट. ठीक आहे, त्यामुळे हे सेपरेट झालेलं आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आता वेस्टर्न घाट म्हणजेच पश्चिम घाट. ठीक आहे, हा जो याच द्वीपकल्पीय पठाराचा भाग म्हणून आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, यस. आता ही जी पर्वतरांग आहे तर भारतातील हिमालय पर्वतानंतर दुसऱ्या नंबरची सर्वात उंच पर्वतरांग आहे. ठीक आहे, इकडे गुजरात पासून स्टार्ट होतं. ठीक आहे, खाली केरळ आणि इकडे तमिळनाडू. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, खाली केरळ. ठीक आहे, त्याच्यानंतर केरला आणि इकडे तमिळनाडू. ठीक आहे, अशा 6 राज्यातून ती जाते. ठीक आहे, येस, 6 राज्यातून जाते. त्याच्यानंतर वेस्टर्न घाटच्या बाबतीत की या ठिकाणी सर्वात उंच शिखर जे आहे पश्चिम घाटातलं ते आहे इकडे अनाईमुडी, सर्वात उंच शिखर. ठीक आहे, तर ह्याची उंची जी आहे इकडे कमी आहे पश्चिम घाटाची, आणि जसजसं दक्षिणेला जाऊ तशी तशी उंची वाढत जाते. सर्वात उंच शिखर कुठे आहे, खाली आहे, त्यामुळे सर्वात उंचाची शिखरे जी आहे ती खाली आहेत. त्यामुळे पश्चिम घाटाची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना वाढत जाते. ठीक आहे, आणि सरासरी उंची जी आहे ती 1600 मीटर आहे. ठीक आहे, 1600 मीटर ही सरासरी उंची आहे. ठीक आहे, पश्चिम घाटाची. ठीक आहे,
आता हा पश्चिम घाट जो पाहिला, ओके ठीक आहे, सपोज हा पश्चिम घाट आहे, इकडे विंध्य पर्वतरांग, ठीक आहे, विंध्य, त्याच्या खाली कोणती आहे, सातपुडा, बरोबर, आणि इकडनं येते पश्चिम घाट, ठीक आहे. इकडे आपण महाराष्ट्रात काय बोलतो त्याला, यस, सह्याद्री, ठीक आहे. इकडे कर्नाटकात त्याला बोलतात बाबा बुदान हिल्स, ठीक आहे, कर्नाटकामध्ये बाबा बुदान हिल्स, बाबा बुदान टेकड्या, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आलं, इकडे कर्नाटक आणि केरळच्या बाउंड्रीवरती आहे निलगिरी हिल्स किंवा निलगिरी पर्वत, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे खाली आल्यावरती या ठिकाणी पुन्हा इथपर्यंत जो सलग होता, काय निलगिरी पर्वत, ठीक आहे, इथपर्यंत जो सलग होता, तर इथे गॅप येतो त्याच्यात आणि पुन्हा ही खाली येते. तर या ठिकाणी निलगिरी पर्वत जो आहे तो तामिळनाडूमध्ये पण आहे असा, ठीक आहे, आणि या ठिकाणी गॅप येतो त्याला बोलतात पालघाट खिंड, पालघाट खिंड, ठीक आहे. याच्यामध्ये सह्याद्रीमध्ये पण 2 गॅप येतात, ओके. या ठिकाणी सह्याद्रीत पण इथे गॅप येतो, त्याला थळघाट बोलतात, थळघाट, आणि नंतर खाली जो येतो गॅप त्याला बोरघाट, येस, बोरघाट. तसे 2 ठिकाणी ह्याच्यात इथे गॅप आहे आणि खाली पालघाट खिंड, त्याच्या खाली इथं अण्णामलाई येतं, अण्णामलाई, अण्णामलाई टेकड्या, ज्याच्यात सर्वात उंच शिखर, सर्वोच्च शिखर पश्चिम घाटातलं कोणतं, आनाईमुडी, आनाईमुडी, आनाईमुडी हे पश्चिम घाटातलं सर्वोच्च शिखर आहे, ठीक आहे. याची उंची 2695 मीटर, सॉरी 2995 मीटर, येस, 2695, येस 2695, सॉरी, मीटर, ठीक आहे. सो अशा पद्धतीने इकडे मग पालकोट खाली कार्डामम हिल्स येतात, ठीक आहे. त्याच्यानंतर आणि निलगिरी पर्वत जो आहे, तर या ठिकाणी इकडनं पूर्व घाट आहे आपला, इकडनं पश्चिम घाट, पूर्व घाट, आणि निलगिरी पर्वतात पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्र येतात, ठीक आहे. हे जे आहे पालघाट खिंड, ठीक आहे, ती महत्वाची लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर गुजरात पासून कोणते राज्य, गुजरात, ठीक आहे, इकडं महाराष्ट्र, इकडे गोवा, खाली कर्नाटक, केरळ, इकडे खाली केरळ, आणि इकडे तामिळनाडूत सुद्धा आहे, ठीक आहे. तामिळनाडूत सुद्धा पश्चिम घाट आहे. पश्चिम घाटाची उंची वरून खाली जाताना उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना वाढत जाते, कारण की लक्षात ठेवायचं सर्वोच्च शिखर या ठिकाणी आहे, ठीक आहे. सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर कोणतं, कळसुबाई, ठीक आहे. सो एवढं पालघाट खिंड लक्षात ठेवायची, निलगिरी पर्वत आणि अण्णामलाईच्या मध्ये पालघाट खिंड आहे, ठीक आहे. नंतर थळघाट आणि नंतर बोरघाट. थळघाट नाशिक आणि मुंबईच्या मध्ये, बोरघाट मुंबई आणि पुणेच्या मध्ये, ठीक आहे. नेक्स्ट, ठीक आहे. आता ओके, ह्याच्यात अजून काय, ठीक आहे, लिहून घ्या मग. पश्चिम घाट,
हिमालयाच्या पर्वतरांगेनंतर हिमालयाच्या पर्वतरांगेनंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी पर्वतरांग. हिमालयाच्या पर्वतरांगेनंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी पर्वतरांग. नेक्स्ट, गुजरात ते कन्याकुमारी. गुजरात ते कन्याकुमारी. गुजरात ते कन्याकुमारी विस्तार. ठीक आहे. मग कोणकोणत्या राज्यातून गुजरात लिहून घ्यायचे. गुजरात विस्तार, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, सो 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश. कोणते? दादरा व नगर हवेली आणि पुद्दुचेरी. इकडे खाली पुद्दुचेरी. ठीक आहे. दादरा व नगर हवेली आणि पुद्दुचेरी. त्याच्यानंतर दक्षिण उत्तर लांबी. ठीक आहे. दक्षिण उत्तर लांबी आहे 1600 मीटर, 1600 किलोमीटर. ठीक आहे. सो दक्षिण उत्तर लांबी जी आहे ती आहे 1600 किलोमीटर, म्हणजे याची टोटल लांबी 1600 किलोमीटर आहे. नेक्स्ट, पश्चिम घाटाची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. लिहिलं? फक्त ना ही डायग्राम याच्यासाठी रेफरन्स साठी काढून घ्या. म्हणजे ह्या टेकड्या लक्षात राहतील. ठीक आहे. इकडे खाली अनाईमुडी, अन्नामलाई. ठीक आहे. आणि सर्वोच्च शिखर इथे आहे अनाईमुडी. अनाईमुडी 2695 मीटर. त्रिकोणाच्या साहाय्याने आपण शिखर दाखवतो. या ठिकाणी सह्याद्रीत वरती थळघाट खिंड आहे आणि खाली बोरघाट. ओके. आणि निलगिरी पर्वतात पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्र येतात. या ठिकाणी ओके येस, निलगिरी पर्वतामध्ये शिखर आहे डोडा बेट्टा. येस, या ठिकाणी डोडा बेट्टा हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. ठीक आहे. डोडा बेट्टा 2636. डोडा बेट्टा निलगिरी पर्वतात. झालं? येस. आता खाली निलगिरी पर्वत आपल्याला पाहायचा आहे. तर निलगिरी पर्वतात मी सांगितलं डोडा बेट्टा हे उच्च शिखर आहे. निलगिरी पर्वत जे आहे ते कर्नाटक, खालून केरळ आणि इकडनं तमिळनाडू, सो या तिन्ही राज्यांमध्ये त्याचा भाग येतो निलगिरी पर्वताचा. ठीक आहे. तिन्ही राज्यांमध्ये येतो. आणि निलगिरी पर्वताच्या खाली
इथपर्यंत जो पश्चिम घाट कंटिन्यू होता, मी सांगितलं आता निलगिरी पर्वताच्या खाली पालघाट खिंडीने तो सेपरेट होतो, त्याची सलगता जी होते इथे भंग होते आणि इथे तो डिस्कंटिन्युअस होतो. ठीक आहे. निलगिरी पर्वतात सांगितलं पूर्व घाट आणि पश्चिम घाट जे ते एकत्र येतात. ठीक आहे. येस, ही पालघाट खिंड जे आहे तर त्याला केरळमध्ये पलक्कड खिंड बोलतात. ठीक आहे. पालघाटलाच केरळमध्ये पलक्कड खिंड बोलतात. ठीक आहे. लिहून घ्या. निलगिरी पर्वत तमिळनाडूच्या पश्चिमेस, ही जी पर्वतरांग आहे ती नैऋत्य ईशान्य अशी जाते, अशी आहे. ठीक आहे. सो तमिळनाडूच्या पश्चिमेस ही पर्वतरांग ईशान्य नैऋत्य या दिशेत पसरलेली आहे. ईशान्य नैऋत्य दिशा, ईशान्य नैऋत्य दिशेस पसरलेली आहे. या पर्वताचा विस्तार कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या तिन्ही राज्यात येतो. या पर्वताचा विस्तार कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, केरळ या तिन्ही राज्यात येतो. आणि सरासरी उंची 2400 मीटर. ठीक आहे. सरासरी उंची आहे 2400 मीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर निलगिरी पर्वताच्या दक्षिणेस, निलगिरी पर्वताच्या दक्षिणेस पश्चिम घाटाची सलगता, पश्चिम घाटाची सलगता पालघाट खिंडीने नष्ट झालेली आहे. निलगिरी पर्वताच्या दक्षिणेस पश्चिम घाटाची सलगता पालघाट खिंडीने नष्ट झाली आहे. आणि या पालघाट खिंडीमुळे, या पालघाट खिंडीमुळे इकडे निलगिरी पर्वत आणि अन्नामलाई डोंगर रांगा वेगळ्या झालेल्या आहेत. ठीक आहे. याच पालघाट खिंडीमुळे निलगिरी पर्वत व अन्नामलाई डोंगर रांगा सेपरेट वेगळ्या झाल्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, पालघाट खिंडीलाच केरळमध्ये पलक्कड खिंड बोलतात. पलक्कड खिंड बोलतात. ठीक आहे. पालघाट खिंडीलाच केरळमध्ये पलक्कड खिंड बोलतात. नेक्स्ट, पालघाट निलगिरी पर्वतातच पश्चिम घाट व पूर्व घाट एकत्र येतात. निलगिरी पर्वतातच पश्चिम घाट व पूर्व घाट एकत्र येतात. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर, निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर डोडा बेट्टा 2636 मीटर. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर डोडा बेट्टा 2636 मीटर. ठीक आहे. नेक्स्ट, अन्नामलाई. ठीक आहे. ह्या पालघाट खिंडीच्या खाली अन्नामलाई टेकड्या चालू होतात, अन्नामलाई डोंगर रांगा चालू होतात आणि अन्नामलाई मध्ये पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अनाई मुडी आहे.
ठीक आहे, लिहून घ्या. अन्नामलाई टेकड्या, अन्नामलाई टेकड्या, पालघाट खिंडीच्या दक्षिणेला, पालघाट खिंडीच्या दक्षिणेला अन्नामलाई डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. पालघाट खिंडीच्या दक्षिणेला अन्नामलाई डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. अनाईमुडी, अनाईमुडी 2695 मीटर, अनाईमुडी 2695 मीटर हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर, हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर याच टेकड्यांमध्ये आहे, याच टेकड्यांमध्ये आहे. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम? डायग्राम काढून घ्यायची. झाली झाली डायग्राम? ओके. हे पहा, इकडे वरती आपला सह्याद्री, कर्नाटकामध्ये इकडे बाबा बुदान हिल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे निलगिरी चालू होतो. हा भाग जो कर्नाटक, इकडे केरळ आणि तमिळनाडू तिघांच्या बाउंड्रीवरती येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे येतो पालघाट गॅप किंवा पालघाट खिंड. ठीक आहे, ज्याच्या खाली येतात अन्नामलाई हिल्स. ठीक आहे, अन्नामलाई टेकड्या, त्याच्या खाली कार्डामॉम हिल्स किंवा कार्डामॉम टेकड्या पर्वतरांगा, आणि त्याच्या खाली सगळ्यात खाली अगस्त्य मलाई. ठीक आहे, सगळ्यात शेवटी येतात अगस्त्य मलाई. ठीक आहे, सो हा वेस्टर्न घाट किंवा पश्चिम घाट. ठीक आहे, येस. आता इकडे आपल्याला पाहायचं आहे पूर्व घाट. आपण पाहिला पश्चिम घाट जो आहे तो एकदम सलग आहे. ठीक आहे, तसा पूर्व घाट सलग नाहीये, तो अनेक ह्याच्यामध्ये तुटक तुटक रांगामध्ये आपल्याला सापडतो. ठीक आहे, पूर्व घाट चालू कुठून होतो? वरती ओडिसा, येस ओडिसा, ते खाली तमिळनाडू. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा हा पूर्व घाट जो आहे तो पश्चिम घाटापेक्षा जुना आहे. ठीक आहे, त्यामुळे आणि या भागात अनेक नद्या आपण पाहिलं, वरून गोदावरी, त्याच्यावरती सुवर्णरेखा. ठीक आहे, त्याच्यानंतर महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, वैगेई. ठीक आहे, या सगळ्या नद्या या साईडला पूर्ववाहिनी नद्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे या वाहत येताना यांची झीज किंवा क्षरण झालेलं आहे. त्याचबरोबर वाऱ्याच्या ह्याच्या जुना असल्यामुळे वाऱ्याच्या वहन कार्यामुळे सुद्धा त्याचं क्षरण झालेलं आहे. त्यामुळे ह्याची हाईट कमी आहे, उंची कमी आहे पश्चिम घाटापेक्षा. पश्चिम घाट जास्त उंच आहे आणि ज्या नद्या उगम पावतात त्या अशा जातात ते. ठीक आहे, त्यामुळे याचं क्षरण झालेलं नाहीये. ठीक आहे, परंतु पूर्व घाट जो आहे तर त्याचं क्षरण झालेलं आहे. उंची याच्यापेक्षा कमी आहे, परंतु पश्चिम घाटापेक्षा जुना आहे. ठीक आहे, पश्चिम घाटापेक्षा जुना.
कमी, उंची कमी आणि पश्चिम घाट सलग आहे पालघाट खिंडीपर्यंत, इथपर्यंत सलग आहे, त्याच्या खाली तो ब्रेक होतो, परंतु हा अनेक टेकड्यांमध्ये विभागलेला आहे, त्यामुळे ब्रेक झालेला आहे, सापडतो आपल्याला, ब्रेक झालेला आहे अनेक टेकड्यांमध्ये. ठीक आहे, तर ह्याचं सर्वोच्च शिखर पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर आहे महेंद्रगिरी. यस, महेंद्रगिरी. महेंद्रगिरी हे सर्वोच्च शिखर आहे पूर्व घाटातलं, 1501 मीटर. आणि याच्यातलं किती आहे? पश्चिम घाटातलं अनाईमुडी 2695 आणि हे याच्यातलं किती आहे? 1500 फक्त, म्हणून हा कमी याचा आहे, कमी उंचीचा आहे पूर्व घाट. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये नद्या ज्या आहेत, बऱ्याच नद्या आहेत, त्यामुळे तो तुटक झालेला आहे. ठीक आहे. वरून खाली जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये वरती मी सांगितलं, वरून सुवर्णरेखा नदी येते, त्याच्यानंतर खाली महानदी. ठीक आहे, हा नद्यांचा क्रम आपण नद्यांमध्ये पाहू. त्याच्यानंतर गोदावरी, कृष्णा, कावेरी, त्याच्यानंतर वैगेई. ठीक आहे, सो अशा नद्यांमुळे तो हे झालेला आहे. आणि याच्यानंतर या भागात बेट किंवा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. ठीक आहे, लिहून घे. पूर्व घाट दक्षिण भारतीय पठाराची पूर्व सीमा, दक्षिण भारतीय पठाराची पूर्व सीमा निश्चित करणारी डोंगर रांग, पूर्व सीमा निश्चित करणारी डोंगर रांग म्हणजे पूर्व घाट होय, म्हणजे पूर्व घाट होय. विस्तार उत्तरेस सुवर्णरेखा नदीपासून, उत्तरेस सुवर्णरेखा नदीपासून दक्षिणेस तमिळनाडू मधील वैगई नदीपर्यंत आणि ही भारताच्या पूर्व किनारपट्टीला कशी आहे? समांतर, पूर्व किनारपट्टीला समांतर आहे आणि पश्चिम घाट पश्चिम किनारपट्टीला समांतर आहे. ठीक आहे, सो लिहिलं, भारताच्या पूर्व किनारपट्टीला समांतर असा आहे पूर्व घाट. ठीक आहे, कोणकोणत्या राज्यात? ओडिसा, खाली इकडे आंध्र प्रदेश आणि खाली तमिळनाडू. यस, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू आणि काही भाग सांगितले इकडे निलगिरी पर्वतात एकत्र येतो, त्यामुळे कर्नाटकामध्ये सुद्धा पूर्व घाटाचा काही भाग येतो. ठीक आहे, सो कोणकोणते राज्य? ओडिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू. ठीक आहे, सो पूर्व घाट हा पश्चिम घाटापेक्षा काय आहे? प्राचीन आहे किंवा जुना आहे. ठीक आहे, लिहून घ्या. पूर्व घाट हा पश्चिम घाटापेक्षा प्राचीन आहे. प्राचीन असल्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात खनन झालेले आहे. प्राचीन असल्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात खनन झालेले आहे. तसेच महानदी, गोदावरी, कृष्णा इत्यादी नद्यांनी त्याचे मोठ्या प्रमाणात क्षरण केलेले आहे.
त्याचे मोठ्या प्रमाणात क्षरण केलेले आहे. त्यामुळे पश्चिम घाटाच्या तुलनेत पूर्व घाट हा अनियमित आहे. त्यामुळे पश्चिम घाटाच्या तुलनेत पूर्व घाट हा अनियमित आहे. तसेच तो मोठ्या प्रमाणात तुटक व विलग आहे. वेगवेगळ्या याच्यात मध्ये मध्ये ब्रेक झालेला आहे. ठीक आहे, तो मोठ्या प्रमाणात तुटक व विलग आहे. त्यामुळे पूर्व घाटाची उंची पश्चिम घाटापेक्षा कमी आहे. डिरेक्ट स्टेटमेंट विचारू शकतात क्वेश्चन मध्ये, पूर्व घाटाची उंची पश्चिम घाटापेक्षा कमी आहे. तर येस, बरोबर, पूर्व घाटाची उंची पश्चिम घाटापेक्षा कमी आहे. ठीक आहे. नेक्स्ट, पूर्व घाटाची सरासरी उंची 900 मीटर. सरासरी उंची किती आहे? 900 मीटर. ठीक आहे. नेक्स्ट, पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर महेंद्रगिरी 1501. Yes. सो ह्या टेकड्या आहेत, या टेकड्यांमध्ये पूर्व घाट विभागलेला आहे. ठीक आहे. वरून गेलो कोंडापल्ली, व तिकडे गर्जत हिल्स येतात, त्याच्यामध्ये महेंद्रगिरी हे सगळ्यात मोठं सगळ्यात उंच शिखर आहे. ठीक आहे, गर्जत हिल्स बोलतात त्याला. त्याच्यानंतर कोंडापल्ली, त्याच्या खाली नल्लामल्ला टेकड्या, त्याच्या खाली पालकोंडा टेकड्या, त्याच्या खाली जावडी आणि त्याच्या खाली शेवराय. ठीक आहे. सो ह्या टेकड्यांचा क्रम आहे. ठीक आहे. ह्याची ट्रिक आहे, व उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारतात. ठीक आहे. कोण कोण पालीला जाणार शेवटी. ठीक आहे. को वरून कोंडापल्ली, न वरून नल्लामल्ला हिल्स, त्याच्यानंतर पालीवरून पालकोंडा, जा वरून जावडी आणि शेवरून शेवरॉय. ठीक आहे. ट्रिक लिहून घ्यायची आणि हिल्सचा जो आहे क्रम पण लक्षात ठेवायचा, जेणेकरून ते जरी नाही लक्षात राहिलं तर डायग्राम किंवा इमेज जी आहे ती लक्षात राहील. ठीक आहे. कोंडापल्ली, नल्लामल्ला, पालकोंडा, क्लीन झाली आता. ओके. ठीक आहे. येस. वरती कोणती होती? कोंडापल्ली, खाली येस नल्लामल्ला, त्याच्यानंतर पालकोंडा, त्याच्यानंतर जावडी आणि शेवरॉय.
ठीक आहे. आणि ट्रिक काय सांगितली होती? कोण, येस, कोण पालीला जाणार शेवटी. ठीक आहे. सो दक्षिण उत्तर किंवा उत्तर दक्षिण विचारू शकतात क्रम. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. आणि एवढं लक्षात ठेवायचं की इकडे निलगिरी पर्वतात हे दोन्ही एकत्र येतात. ऑनलाईन वाले काही प्रॉब्लेम समजतं इथपर्यंत? क्लिअर? पश्चिम घाट पूर्व घाट क्लिअर झाला? ठीक आहे. नक्की काय हे लक्षात ठेवायला. ठीक आहे ना, ट्रिक दिली ना. ठीक आहे. ह्याच्यात लक्षात काय ठेवायचंय? फक्त पूर्व घाट आणि पश्चिम घाट आपण कम्पेअर करू. ठीक आहे. उंची सगळ्यात जास्त कोणाची आहे? पूर्व घाट की पश्चिम घाट? उंच कोणता आहे? पश्चिम घाट उंच आहे. ठीक आहे. पूर्व घाट कमी आहे. जुना कोणता आहे? पूर्व घाट जुना आहे, त्यामुळे त्याचं क्षरण झालेलं आहे, त्यामुळे उंची कमी आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे नद्या जातात त्या ठिकाणी पूर्व वाहिनी, त्यामुळे तो तुटक आहे, तुटलेला आहे मध्ये. ठीक आहे. त्यामुळे ह्या टेकड्यांमध्ये विभागला गेलेला आहे. आणि सोपं आहे, वरून खाली लक्षात ठेवायचं. कोंडापल्ली, नल्ला मल्ला, त्याच्यानंतर पालकोंडा, त्याच्यानंतर जावडी आणि मग शेवराय. ठीक आहे. ट्रिक लक्षात करून ठेवायची, झालं. ठीक आहे. बाकी पश्चिम घाट सर्वात उंच शिखर कोणतं? इकडे महेंद्रगिरी. ठीक आहे. आणि इकडे कोणतं आहे? अनाईमुडी. ठीक आहे. ह्याचं सर्वोच्च शिखर कुठे आहे? वरती आहे, इकडे ओडिसामध्ये गर्जत हिल्स आहे, त्याच्यामध्ये महेंद्रगिरी टेकड्या आहेत, महेंद्रगिरी शिखर आहे, सर्वोच्च शिखर तिकडे वरती. ठीक आहे. आणि याचं कुठे आहे? इकडे खाली अनाईमुडी. ठीक आहे. सर्वात, त्यामुळे उत्तरेकडून खाली जाताना काय होतं? ह्याची उंची वाढत जाते. थंड हवेची ठिकाणे पाहिली तर इकडे आहे आपलं कर्नाटकामधले मैसूर, उटी. ठीक आहे. मैसूर, उटी असेल, त्याच्यानंतर इकडे खाली केरळ मधले असतील. ठीक आहे. तर थंड हवेची ठिकाणी इकडे, त्यामुळे लक्षात ठेवायचं इकडे उंची जास्त आहे खाली. ठीक आहे. आणि सलग आहे, इथं फक्त पालघाट गॅप येतो, पालघाट खिंड येते ज्याच्यात तो वेगळा झालाय. आणि पालघाटच्या वरती आहे निलगिरी आणि पालघाटच्या खाली आहे अन्नामलाई. ठीक आहे. ओके, क्लिअर? एवढं झालं. हे सारखं सारखं ज्यावेळेस लक्षात राहील, नवीन लक्षात राहणार नाही नावं, ज्यावेळेस सारखं सारखं होईल त्यावेळेस लक्षात राहील. त्यामुळे डायग्राम वरून लक्षात ठेवलं तर लक्षात येईल की वरून खाली काय आहे, इकडे कशा आहेत. ह्या मी तुटक दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. ही सलग दाखवली आणि फक्त या ठिकाणी तुटलेली आहे, तर या ठिकाणी गॅप आहे. ठीक आहे. कोणत्या राज्यांमधून जाते हे लक्षात राहायचं. इकडनं गुजरात पासून तमिळनाडू पर्यंत, तिकडनं ओडिसा पासून तमिळनाडू पर्यंत. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, आता आपला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश जो आहे तो आपण कव्हर केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं आहे भारतातील किनारी मैदानी प्रदेश. ठीक आहे. किनारी मैदानी प्रदेश, यस, म्हणजे हा भाग एकदम थोडा भाग येणार किनारी मैदानी प्रदेश. ठीक आहे. या भागात काय होतंय? नद्यांनी आणलेली दगड, बारीक वाळू, माती जी आहे या भागात ते काय करतात? डिपॉझिट करतात किंवा साठवतात. आणि त्यामुळे ही मैदाने जे सुपीक गाळाची मैदाने पुन्हा इकडे सुद्धा तयार होतात. इकडे पश्चिम वाहिनी नद्या, पूर्व वाहिनी नद्या आणि इकडे पश्चिम वाहिनी नद्या. ठीक आहे. सो या नद्यांनी आणलेल्या गाळामुळे या ठिकाणी मैदाने तयार होतात, त्यालाच आपण बोलतो किनारी मैदाने. किनारी मैदाने. ठीक आहे. तर ही किनारी मैदाने आपल्याकडे दोन ह्याच्यात विभागली जातात. ही पश्चिम किनारी मैदाने, ही पूर्व किनारी मैदाने, पूर्व आणि हा पश्चिम.
ठीक आहे, पूर्व किनारी मैदाने आणि पश्चिम किनारी मैदाने. ठीक आहे, आता भारताला एकूण समुद्र किनारा किती लाभलेला आहे? रॉंग. मुख्य, त्याच्यानंतर बेटांसहित, बेटांना आणि एकूण. ठीक आहे, किती आहे? मुख्य किती आहे? पहिल्या लेक्चर मध्येच आपण स्थान विस्तार पाहिला, त्याच्यात भारताचा पाहिलेला आहे. ठीक आहे, तर भारताला किती लांब समुद्र किनारा लाभलेला आहे? 6100 मुख्य भूमीचा, 6100, 1417 बेटांचा आणि 7517 एकूण. ठीक आहे, यस, 7517 हे अंदमान निकोबार बेट धरून. ठीक आहे, मुख्य भूमीला म्हणजे इकडचा फक्त धरला तर तो आहे 6100. ठीक आहे, आणि इकडनं बेटाचा जर पकडला अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप तो एकूण आहे 1417 आणि दोन्ही मिळून आहे 7517 किलोमीटर. त्याच्यानंतर किती राज्यांना आपल्याला समुद्र किनारा लाभलेला आहे? किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? ठीक आहे, एक. आता पश्चिमेकडे पाहू. गुजरात. ठीक आहे, खाली कोणतं राज्य येतं? त्याच्या खाली गोवा, त्याच्या खाली कर्नाटक, त्याच्या खाली केरळ. ठीक आहे, इकडे तमिळनाडू. सो पश्चिम किनारपट्टीला किती राज्यांना लागलाय? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ. म्हणजे किती राज्य झाली? 5 राज्य. इकडे वरती आलो, इकडे आहे पश्चिम बंगाल. ठीक आहे, पश्चिम बंगाल. ठीक आहे, खाली ओडिसा, खाली आंध्र प्रदेश आणि खाली तमिळनाडू. एकूण किती राज्य झाली? इकडची 5, इकडची 4, 9 राज्यांना, एकूण 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा गुजरात राज्याला लाभलाय आणि सर्वात कमी गोवा. ठीक आहे, सर्वात जास्त गुजरातला आणि सर्वात कमी जो आहे तो आहे गोवाला. ठीक आहे, आणि यस, हे मैदान झालं. याचा क्रम जर पाहिला तर सगळ्यात जास्त गुजरात, त्याच्यानंतर 2 नंबरला येतं तमिळनाडू, 3 नंबरला येतं आंध्र प्रदेश. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 नंबरला महाराष्ट्र. ठीक आहे, 5 नंबरला येतं इकडे केरळ, 6 नंबरला ओडिसा. ठीक आहे, 7 नंबरला येतं कर्नाटक, 8 नंबरला पश्चिम बंगाल आणि 9 नंबरला जातो गोवा. ठीक आहे, असं आपल्याला पश्चिम बंगाल जास्त वाटतं कारण की सुंदरबन आहे, त्यामुळे आपण म्हणतो की इथपर्यंत जास्त असेल, परंतु पश्चिम बंगालला कमी आहे. सर्वाधिक गुजरात 1 नंबर, 2 नंबर काय सांगितलं? 2 नंबर तमिळनाडू, आंध्र प्रदेश लगेच वरती, त्याच्यानंतर यस महाराष्ट्रानंतर केरळ. ठीक आहे, त्याच्यानंतर ओडिसा, त्याच्यानंतर कर्नाटक, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल आणि मग गोवा. ठीक आहे, यस. आता फक्त स्टार्टिंग लिहून घ्या. किनारी मैदानी प्रदेश, भारतात 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. भारतात 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. भारताच्या किनारपट्टीची लांबी, भारताच्या किनारपट्टीची लांबी, मुख्य भूमी 6100 किलोमीटर.
ठीक आहे. बेटांना 1417 किलोमीटर आणि एकूण 7517 किलोमीटर. ठीक आहे. किनारपट्टी लाभलेले राज्य 9. ठीक आहे. कोण ह्याच्यानुसार लिहायचंय सर्वात जास्त पासून सर्वात कमी पर्यंत. मग सर्वात जास्त सर्वाधिक किनारपट्टी असलेलं गुजरात. नेक्स्ट तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ठीक आहे. केरळ, ओडिसा, त्याच्यानंतर कर्नाटक, पश्चिम बंगाल, गोवा सर्वात कमी असलेलं. ठीक आहे. मग आता आपल्याला पश्चिम किनारी मैदाने पाहायचं आहे. ठीक आहे. आता हे स्टार्ट कुठून होतं? इकडे कच्छचे आखात. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचंय हा आहे कच्छचे आखात. आणि हा जो आहे तो आहे कोणता? खंबातचे आखात. वरती कच्छ, खाली खंबातचे आखात. ठीक आहे. तर मग ही समुद्र काय बोललो आपण, किनारी मैदानी प्रदेश आपला कच्छच्या रण पासून स्टार्ट होतो. कच्छचे रण इकडनं, सो कच्छच्या आखात पासून खंबातचे आखात आणि खाली इकडे महाराष्ट्र, गुजरात पासून खाली तमिळनाडू. ठीक आहे. इथपर्यंत येतो. ठीक आहे. ही जी आहे ही किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे. कोणती? रिया. येस, पश्चिम किनारपट्टी आपली रिया प्रकारची आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. रिया प्रकारचं म्हणजे काय की ज्यावेळेस नद्या वाहत येतात. ठीक आहे. आणि हा भाग जो आहे किनारपट्टीचा तो खचलेला आहे. त्यामुळे नद्यांचा जो हा आणलेला पार्ट आहे किंवा नद्यांच्या ज्या खाड्या आहेत तर त्या पूर्णपणे पाण्यात हे झालेल्या आहेत, खचलेल्या आहे बोलता येईल आपल्याला. म्हणजे कसं रिया प्रकार म्हणजे, एक मिनिट, असा म्हणजे काय, खूप साऱ्या नद्यांच्या खाड्या. ठीक आहे. त्रिभुज प्रदेश जो आहे. ठीक आहे. त्रिभुज प्रदेश नाही बोलतायचं कारण की त्रिभुज प्रदेश ज्यावेळेस गाळ वाहून आणलेला असतो तो साठतो त्यावेळेस त्रिभुज प्रदेश तयार होतो. पण पश्चिम किनारपट्टीवरती आपल्याला त्रिभुज प्रदेश दिसत नाही. का? कारण की तो पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे तो खचलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे नद्यांनी आणलेलं पाणी आणि याची लेवल, समुद्राची लेवल सेम होते. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने रिया प्रकारची खाडी आपण बोलू किनारपट्टी तयार होते. ठीक आहे. अशा प्रकारची प्रॉपर त्रिभुज प्रदेश तयार न होता. ठीक आहे. रिया प्रकारची किनारपट्टी तयार होते. इकडे. ठीक आहे. आणि ही किनारपट्टी दंतूर प्रकारची आहे म्हणजे कशी तुटलेली आहे. ठीक आहे. सलग नाही आहे, नद्यांनी आणलेले. आणि हे हा जो किनारा आहे तो सरळ नाही आहे, तुटलेला आहे. आणि यस, रिया प्रकार सांगितला ना त्या पद्धतीचा. सो दंतूर प्रकारचा आहे. असा आहे कारण की पाणी येतं, हे जाते, खचलेली ही किनारपट्टी. त्यामुळे ह्या साईडला जे आहे आपल्याला बंदरे जास्त दिसतात. बीच बोलतो आपण, बीच दिसत नाही जास्त. या ठिकाणी आपल्याला बीच दिसतात जास्त. ठीक आहे. इकडे बंदरे दिसतात आपल्याला.
नैसर्गिक बंदरे या ठिकाणी जास्त आहे. इकडे आपण पाहिलं कांडला बंदर, ठीक आहे. मुंबईमध्ये JNPT मुंबई, त्याच्यानंतर खाली कर्नाटकामध्ये कोणता, मँगलोर, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे खाली गोवात बंदरे दिसतात, खाली कर्नाटकमध्ये केरळमध्ये बंदरे दिसतात, ठीक आहे. सो इकडे बंदरे दिसतात आपल्याला, इकडे कमी बंदरे दिसतात आणि ही नैसर्गिक बंदरे आहेत. कारण की काय होतं, या ठिकाणी नदी त्रिभुज प्रदेश नाही फॉर्म करत आहे, तर ती ज्यावेळेस पाणी किंवा गाळ आणतीये तर तो भाग खचल्यामुळे तो डिरेक्टली पाण्यात जातो, ठीक आहे. बुडलेली आहेत त्यांची जी काय बोलताय त्रिभुज प्रदेश जो आहे, खाड्या ज्या आहेत, खाड्या फॉर्म होतात इकडे, ठीक आहे. सो नेक्स्ट, यस, गुजरात पासून येत झालं आणि याला वेगवेगळी नावं दिलेली आहे, ठीक आहे. आपल्या इकडे आपण काय बोलतो, कोकण, ठीक आहे, कोकण किनारपट्टी. खाली कर्नाटकात कारवार बोलतात, कारवार किनारपट्टी, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली इकडे केरळला मलबार बोलतात, मलबार कोस्ट किंवा मलबार किनारपट्टी, ठीक आहे. सो वेगवेगळ्या नावांनी हिला ओळखलं जातं, ठीक आहे. एवढं समजलं. फक्त हे लक्षात ठेवा, रिया प्रकारची आहे, दंतूर आहे, ठीक आहे. रिया म्हणजे काय, खाड्या फॉर्म होतात, तर त्रिभुज प्रदेश फॉर्म नाही होत, ठीक आहे. यस, लिहून घ्या. पश्चिम किनारी मैदान, पश्चिम किनारी मैदान, विस्तार उत्तरेस कच्छच्या रणापासून किंवा कच्छच्या आखातापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत. उत्तरेस कच्छच्या रणापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट, पश्चिम किनारपट्टी रिया प्रकारची आहे. ह्याच्यात काय होतं की किनारपट्टी खचल्यामुळे, कशामुळे, एकतर समुद्राची पातळी वाढल्यामुळे किंवा मग जमीन खचल्यामुळे काय होतं, नदीची जी पाणी आहे, खोरे आहे, ते समुद्रात डुबतं, बुडलं जातं, ठीक आहे. त्यामुळे त्रिभुज प्रदेश फॉर्म न होता खाड्या फॉर्म होतात, ठीक आहे. सो हा, पश्चिम किनारपट्टी रिया प्रकारची आहे. पश्चिम किनारपट्टी दंतूर प्रकारची आहे. दंतूर म्हणजे काय, तुटक तुटक आहे, तुटलेली आहे, ठीक आहे. दंतूर प्रकारची आहे, गुजरात पासून केरळापर्यंत. आणि याचे 4 भाग लिहायचे, ठीक आहे, वरून खाली लिहायचा. एक तर गुजरातची किनारपट्टी, त्याला गुजरातचीच किनारपट्टी बोलतात. खाली महाराष्ट्र, कोकण, ठीक आहे. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये कारवार किनारपट्टी आणि केरळमध्ये मलबार किनारपट्टी. नावं विचारतात डिरेक्टली, केरळ किनारपट्टी म्हणण्यापेक्षा मलबार म्हणतील. मलबार कुठे आहे माहिती पाहिजे, ठीक आहे. केरळच्या किनारपट्टीला मलबार बोलतात, कर्नाटकाच्या किनारपट्टीला कारवार बोलतात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला कोकण बोलतात, ठीक आहे. येस, केरळ, मलबार, कारवार, ठीक आहे. याच्यामध्ये खाली केरळ जो आहे ते इथे मलबार किनारपट्टी आहे, ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला म्हणजे ह्याचं स्पेशल फीचर असेल तर ते म्हणजे लगून फॉर्म होतात इथे, खाजन बोलतात त्याला, ठीक आहे. खाजन किंवा लगून काय होतं, समुद्राचं पाणी काही काही वेळेस इकडे किनारपट्टीला आतमध्ये शिरतं, ठीक आहे. तर त्यावेळेस असे लांबट आकाराचे, ठीक आहे, अशा पद्धतीने आतमध्ये समुद्राचं पाणी शिरलं जातं, ठीक आहे. तर त्यामुळे या लांबट आकाराचे असे नॅचरल लेक किंवा काय बोलतो आपण त्यांना, सरोवर, लांबट सरोवर फॉर्म होतात, त्याला
लगून्स बोलतात किंवा खाजन बोलतात. ठीक आहे, खाजन किंवा लगून्स, खाजन किंवा लगून्स बोललं जातं. आणि केरळमध्ये त्याला स्पेशल नाव आहे कायल, कायाल. ठीक आहे, कायल किंवा कयाल याला बोलतात. हे पाणी काय होतं, इकडे पूर्ण येतं, त्यामुळे बॅक वॉटर्स बोलतात. बॅक वॉटर्स ऑफ केरळ फेमस आहे, बॅक वॉटर, कारण की हे समुद्राचं पाणी आत जमिनीत शिरतं. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने लेक तयार होतात, त्याला कायाल बोलतात केरळमध्ये. ठीक आहे, त्यालाच लगून्स म्हणजेच खाजन झाले ते. ठीक आहे, आणि त्यालाच बोलतात बॅक वॉटर. ठीक आहे, सो कायाल किंवा मग खाजन कुठल्या किनारपट्टीवरती सापडतात, मलबार किनारपट्टी केरळमध्ये, किंवा बॅक वॉटर्स ऑफ केरळ, बॅक वॉटर्स. आणि हे अंतर्गत जल वाहतुकीसाठी केरळला गेलं तर बोटिंग याच्यात होते, कायालमध्ये. ठीक आहे, या भागातच बोटिंग होते. ठीक आहे, सो लिहून घ्या, मलबार किनारपट्टी, मँगलोर ते कन्याकुमारी पर्वताचा किनारी भाग, मँगलोर ते कन्याकुमारी पर्यंत, मँगलोर ते कन्याकुमारी पर्यंत. या किनारी भागाचे वैशिष्ट्य म्हणजे, या किनारी भागाचे वैशिष्ट्य म्हणजे या भागात असणारे खाजन खाजन किंवा लगून, इंग्लिश पण लिहून घ्या, लगून, खाजन किंवा लगून. लगून म्हणजे काय, की काय होतं, समुद्राचं पाणी ज्यावेळेस आतमध्ये शिरतं. ठीक आहे, सपोज ही समुद्र किनारपट्टी आहे, समुद्राचं पाणी आत शिरतं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी वाळूचा दांडा सुरू होतो, बनवला जातो. आणि त्याच्यामुळे या भागात लेक किंवा सरोवर तयार होतात, ते याला खाजन बोलतात. ठीक आहे, म्हणजे एक मिनिट मी दाखवते, हे झालं लगून. ठीक आहे, काय झालं, ही किनारपट्टी, ठीक आहे, समुद्राचं पाणी इथपर्यंत येत होतं, त्याच्यानंतर हा वाळूचा दांडा तयार झाला आणि त्यामुळे हे जे सरोवर आहे, समुद्राचं पाणी आहे, ते समुद्रापासून वेगळं झालं, त्यामुळे ह्याला आपण लगून बोलणार, लगून किंवा खाजन. हे झालं लगून किंवा खाजन. काय होतं, समुद्राचं पाणी ह्या वाळूच्या दांड्यामुळे सेपरेट होतं आणि हे सेपरेट सरोवर तयार होतं समुद्र किनारी. ठीक आहे, त्याला आपण बोलणार खाजन किंवा लगून. ठीक आहे, येस. काय लिहिलं, कुठपर्यंत लिहिलं, या किनारी भागाचे वैशिष्ट्य म्हणजे या भागात असणारे खाजन किंवा लगून, ज्याला केरळमध्ये कायल असं म्हणतात. ठीक आहे, केरळमध्ये त्याला कायल असे म्हणतात, कायल, केरळमध्ये कायल असे म्हणतात. ठीक आहे, खाजन किंवा लगून म्हणजे काय, खाऱ्या पाण्याचे लांबट आकाराचे सरोवर. ठीक आहे, आणि वेंबनाड किंवा केरळ, ठीक आहे, या भागात असणारे खाजन, लगून किंवा म्हणजे कायाल आणि बॅक वॉटर्स. ठीक आहे, वैशिष्ट्य आहे मलबार किनारपट्टीचे बॅक वॉटर्स. या भागात या किनारी भागाचे वैशिष्ट्य म्हणजे या भागात असणारे खाजन म्हणजेच लगून. ठीक आहे, ज्याला केरळमध्ये कायल बोलतात, आणि बॅकवॉटर. बॅकवॉटर केरळचं वैशिष्ट्य आहे, बॅकवॉटर. ठीक आहे, हे पहा इथे केरळची किनारपट्टी आहे, या ठिकाणी दिसतंय पाणी आत गेलेलं. ठीक आहे, हे आतमध्ये गेलंय, या ठिकाणी पण आतमध्ये गेलंय.
ठीक आहे. तर हे आहे काया किंवा खाजन, बॅक वॉटर आतमध्ये गेले, भूभागात शिरले आतमध्ये. हे झालं हे वेंबनाड. केरळ हे सर्वात मोठे कायल आहे. लिहून घ्यायचंय, वेंबनाड केरळमध्ये हे सर्वात मोठे कायल आहे. वेंबनाड, हे दिसतं ना, हे वेंबनाड आहे. वेंबनाड हे सर्वात मोठे कायल आहे. स्वतः विचारलं, कायल किंवा बॅक वॉटर्स कुठे सापडतात, कोणत्या किनारपट्टीवरती सापडतात? मलबार किनारपट्टी, केरळ. जेव्हा असे कायल एकमेकांना जोडले जातात तेव्हा बॅक वॉटर्सची निर्मिती होते. हे कायल, ठीक आहे, हे लेक, त्याच्यानंतर हे एक लांबट लेक, तर हे एकमेकांना जोडून मग बॅक वॉटर्स तयार होतात. ठीक आहे, दोन कायल असतील तर एकमेकांना जोडून मग बॅक वॉटर तयार होतात आणि ज्यांचा वापर मग हे अंतर्गत जलवाहतुकीसाठी केला जातो. ठीक आहे, केरळमध्ये दिसतात आपल्याला बोट्स. ठीक आहे, तर ते आहे, ते कोणत्या किनारपट्टीवरती सापडतात लक्षात ठेवायचं. बॅक वॉटर्स किंवा कायाळ, खाजन कुठे सापडतात, तर पश्चिम किनारपट्टीवरती. कुठे? मलबार, येस, केरळ. ठीक आहे, लिहून घेतलं. येस. नाव पूर्व किनारपट्टी. ठीक आहे, पूर्व किनारपट्टी. पूर्व किनारपट्टी कुठून चालू होते? पश्चिम बंगाल. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू. येस, त्याच्यामध्ये ओडिसामध्ये जे आहे तिला उत्कल किनारपट्टी बोलतात. ठीक आहे, आंध्र प्रदेशमध्ये तिरकर किनारपट्टी आणि तमिळनाडूमध्ये कोरोमंडल. येस, कोरोमंडल किनारा. ठीक आहे, अशी वेगवेगळी नावं आहेत. आता ह्या भागात काय होतं, अनेक नद्या येतात. जसं मी वरून सांगितलं, इकडनं सुवर्णरेखा, ठीक आहे, महानदी, ब्राह्मणी, त्याच्यानंतर गोदावरी, कृष्णा, कावेरी, वैगी. ठीक आहे, ह्या सगळ्या नद्या पूर्व वाहिनी आहेत आणि ह्या पूर्व वाहिनी नद्या काय होतात, प्रचंड प्रमाणात गाळ वाहून आणतात आणि हा गाळ या भागात साठवला जातो. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी किनारी मैदाने तयार होतात आणि या भागात यांची त्रिभुज प्रदेश आहेत. ठीक आहे, गोदावरी आणि कृष्णेचा त्रिभुज प्रदेश, त्याच्यानंतर कावेरीचा त्रिभुज प्रदेश, इकडे महानदीचा त्रिभुज प्रदेश. ठीक आहे, तर या भागात हा त्रिभुज प्रदेश फॉर्म होतो, त्यामुळे या भागात बंदरे सापडत नाही. ठीक आहे, ही खोल किनारपट्टी नाही, ही किनारपट्टी खोल आहे, रिया प्रकारची आहे. इकडे त्रिभुज प्रदेश नाही, इकडे खाड्या सापडतात. नदीचे जे आणलेलं हे आहे, नदी पाण्यात बुडालेली सापडते, समुद्रात बुडालेली सापडते, इकडे खाड्या फॉर्म होतात, इकडे त्रिभुज प्रदेश फॉर्म होतात. म्हणजे काय, आणलेली इकडे आपल्याला मोठे मोठे हे दिसतील, बीचेस दिसतील, इकडे एवढे नाहीयेत. आपण बघितलं कोकणात जरी गेलं तर फार थोड्या ठिकाणी बीचेस दिसतात. ठीक आहे, परंतु या भागात विस्तीर्ण बीचेस आहेत. ठीक आहे, कारण की नदीने आणलेला जो गाळ आहे तो या भागात साठवला जातो आणि त्यामुळे या भागात आपल्याला बंदरे दिसत नाही. बंदरे, ते पण नैसर्गिक बंदरे आपल्याला सापडत नाही. ठीक आहे, नैसर्गिक बंदरे या भागात सापडत नाही, या भागात नैसर्गिक बंदरे आपल्याला सापडतात. ठीक आहे, या भागात आपल्याला त्रिभुज प्रदेश सापडतात नद्यांचे, या भागात खाड्या सापडतात. ठीक आहे, दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? ठीक आहे, ही नवीन फॉर्म होती, दरवर्षी आणलेली गाळ वगैरे साठतो, इकडे फॉर्म होतोय, इकडे आणलेला गाळ पाण्यात बुडून जातोय, कारण की इकडे खोल आहे, समुद्र किनारपट्टी जी आहे खोल आहे. ठीक आहे, या ठिकाणी बीचेस सापडतील आपल्याला, आणलेलं डिपॉझिट होतोय. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी एमर्जिंग कोस्ट बोलतात ह्याला, कारण की नवीन आणलेलं साठून या ठिकाणी फॉर्मेशन होतंय आणि या ठिकाणी ही एमर्जिंग नाहीये, याच्यामध्ये आणलेले सेडिमेंट्स पाण्यात बुडून जात आहे, त्यामुळे काहीच फॉर्म होत नाहीये. ठीक आहे, इकडची खोल आहे किनारपट्टी, इकडची खोल नाहीये. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं फक्त बेसिक.
ठीक आहे, त्यामुळे बंदरे कुठे सापडतील? इकडे पश्चिम किनारपट्टी. पूर्व किनारपट्टीवरती बंदरे सापडत नाही, या ठिकाणी बीचेस सापडतात आपल्याला. ठीक आहे, या ठिकाणी जसं सांगितलं तर इकडे पुलिकत आणि कोल्लेरू लेक आहे. कोल्लेरू लेक जे आहे वरती चिल्का सरोवर आहे. ठीक आहे, येस, खाऱ्या पाण्याचं सरोवर. मी आता सांगितलं ना खाजन ज्याप्रमाणे लगून्स, ठीक आहे, त्या प्रकारची ही हे आहेत. ठीक आहे, चिल्का सरोवर भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्याच्यानंतर खाली पुलिकत आहे, कोल्लेरू आहे कृष्णा आणि गोदावरी नदीच्या ह्याच्यावरती. ठीक आहे, तर ठीक आहे, लिहून घ्या. पूर्व किनारपट्टीचे मैदान, ठीक आहे, पूर्व किनारपट्टीचे मैदान. विस्तार, विस्तार उत्तरेस सुवर्णरेखा नदीपासून, उत्तरेस सुवर्णरेखा नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत, दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत. कोणती राज्य? ओडिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी. ओडिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी. या प्रदेशात उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सुवर्णरेखा, ब्राह्मणी, दामोदर, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि वैगेई. या सगळ्या नद्यांनी काय केलेले आहे? त्रिभुज प्रदेश तयार केलेले आहेत. ठीक आहे, लिहिलं, त्रिभुज प्रदेश तयार केलेले आहे. आता पूर्व किनारी मैदानाचे प्रादेशिक विभाजन मी सांगितलं. ओडिसामध्ये बोलतात उत्कल किनारपट्टी. ठीक आहे, ओडिसामध्ये उत्कल किनारपट्टी. आंध्र प्रदेशमध्ये सिरकर किनारपट्टी. आंध्र प्रदेशमध्ये सिरकर किनारपट्टी. तमिळनाडू कोरोमंडल किनारा. तमिळनाडू कोरोमंडल किनारा. ठीक आहे, सो या नद्यांचा क्रम आपण पाहणार आहोत नंतर. ठीक आहे, उत्कल किंवा ओडिसामध्ये या ठिकाणी चिल्का सरोवर सापडतं. ओडिसामध्ये अनेकदा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, चिल्का सरोवर हे काय आहे? खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर. ठीक आहे, चिल्का कसं फॉर्म झालंय पुन्हा सांगितलं तसंच, हे एक लगून आहे किंवा खाजन आहे. काय झालं? ही समुद्र किनारपट्टी आहे. ठीक आहे, समुद्राचं पाणी आहे. ठीक आहे, आणि ज्यावेळेस ह्या नद्या येऊन हा गाळ साठवला जातो तर हे जे पाणी आहे ते मूळ समुद्रापासून वेगळं होतं आणि हे सरोवर फॉर्म होतं. तर ह्यालाच बोलतात लगून किंवा खाजन. ठीक आहे, आणि चिल्का सरोवर हे याच पद्धतीने तयार झालेलं आहे. ठीक आहे, हे भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. ठीक आहे, आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सरोवर आहे. ठीक आहे, लिहून घ्या. ओरिसा उत्कल किनारपट्टी. ओरिसा उत्कल किनारपट्टी. महानदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या
महानदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिणेस महानदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिणेस वाळूच्या दांड्यामुळे, वाळूचा दांडा म्हणजे काय, जे काही वाळू वगैरे नद्या वाहून आणतात, ठीक आहे, ते फक्त असा आडवा साठला जातो, ठीक आहे, तर त्यालाच वाळूचा दांडा बोलतात, ठीक आहे. काय लिहिलं, महानदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिणेस वाळूच्या दांड्यामुळे प्रसिद्ध चिल्का सरोवर तयार झाले आहे. चिल्का सरोवर तयार झालेले आहे. किनारी प्रदेशातील भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, ठीक आहे. किनारी प्रदेशातील भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. किनारी प्रदेशातील भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर. रामसार यादीत समाविष्ट होणारा, रामसार यादीत समाविष्ट होणारा भारतातील पहिला, रामसार यादीत समाविष्ट होणारा भारतातील पहिला दलदलीचा पाणथळ प्रदेश. सर्वात आधी भारतातील रामसार यादीत चिल्का सरोवराचा समावेश करण्यात आलेला होता, ठीक आहे. समाविष्ट होणारा भारतातील पहिला दलदलीचा पाणथळ प्रदेश, ठीक आहे. डन. ओके, टाइम झालाय. आज आपण काय काय पाहिलं मग? पश्चिम किनारा मैदानी प्रदेश, पश्चिम किनारा मैदानी प्रदेश, मलबार किनारा. येस, उद्या आपण पूर्व किनारपट्टीचा राहिलेला भाग म्हणजे कोरोमंडल किनारपट्टी, त्याच्यानंतर भारतीय बेट, तेवढं कंप्लीट करू म्हणजे आपला प्राकृतिक भारत कंप्लीट होईल, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला तेवढं करू, त्याच्यावरचे क्वेश्चन्स पाहू आणि त्याच्या पुढच्या लेक्चर्सला आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करू, ठीक आहे. चालेल. थँक्यू सो मच.